मागचं मंत्रिमंडळ झालं, खरं तर बाबासाहेब पाटील आम्ही सिनियर होतो, आम्हाला सोडून संजय बनसोडे कधी आमच्या दोघांच्या खालून मधून गेले कळालं नाही आणि तिकडे मंत्री झाले. आम्हाला आनंद वाटला की आमच्या भागातला एक तरुण कार्यकर्ता आमदार म्हणून विधानसभेमध्ये गेले आणि त्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली. आम्हा दोघांनाही आनंद वाटला, आम्ही त्यांचं स्वागत केलं. आता पुण्यात तुम्ही सर्वांनी भरभरून मतं दिली, बहिणीने तर बदबदा मतं दिली. रामदासरावला वाटत होतं की आता काँग्रेसचं आघाडीचं सरकार येईल, मंत्रिमंडळाची यादी त्यांची तयार होती, फलाना मंत्री फलाना मुख्यमंत्री. पण बहिणीने आमच्या नवऱ्याचं सुद्धा ऐकलं नाही आणि ज्यांनी आम्हाला कष्टाची भाकर दिली, ज्यांनी आम्हाला दर महिन्याला 1500 रुपये दिले, आता 2100, त्यांनाच मत दिलं पाहिजे हे आमच्या बहिणीने ओळखलं. आपल्या कामाचा कोण? आपल्या कामाचा एकच माणूस, तो म्हणजे आधीच दादा, आणि प्रचंड मताने या सरकारला सत्तेवरती बसवण्याचं काम केलं. आणि मग पुन्हा सुरू झालं आता मंत्री कोण. मला माहितच होत की आता नंबर कोणाचा लागणार, कारण मी जरी आमदारकीमध्ये सिनियर असलो तरी वयानं ज्येष्ठ बाबासाहेब पाटील आहेत. आदल्या दिवशी मी फोन केला, बाबासाहेब पाटील साहेब तुम्हाला फोन आलेला अध्यक्षांचा नागपूरला या म्हणून, केला की नाही रात्री? पाटील साहेब खरं सांगा. कारण दादाची माझी चर्चा झाली, म्हणले ज्येष्ठांना प्राधान्य, म्हणलं हरकत नाही. मला एकच कळतं, काम करत राहणार. ज्या खुर्चीवरती तुम्ही बसवलाय ती खुर्ची तुमच्या कामाला आली पाहिजे, माझ्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या कामाला आली पाहिजे, दुःखितांच्या कामाला आली पाहिजे, माझ्या शेतकऱ्याच्या बळीराजाच्या कामाला आली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.